तर आपल्याला इतिहासामध्ये काही महिला सुधारक फार महत्वाचे आहे. ज्या महिला सुधारकावर आपल्याला नेहमी एक प्रश्न पाहायला मिळतो. त्यामध्ये महिला सुधारकासाठी आपल्याला आपण पूर्ण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मागील व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं. तर मित्रांनो, महिला सुधारक म्हटलं की जेव्हा इतिहासामधील महिला सुधारक यामध्ये 5-6 महिला अशा आहे की ज्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न पाहायला मिळतो. पहिली महिला आहे पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, डॉक्टर रखमाबाई राऊत, सरस्वतीबाई जोशी, डॉक्टर आनंदीबाई जोशी, अवंतिकाबाई गोखले, सावित्रीबाई फुले. परीक्षा कोणती राहो, MPSC ची राहो, ब.क. राहो, राज्य सेवा राहो, त्यानंतर सरळ सेवा राहो, तर यामध्ये एक प्रश्न आपल्याला महिला सुधारकावर पाहायला मिळतात. तर यामध्ये सावित्रीबाई फुले. आता यामध्ये पंडिता रमाबाई आपल्याला बघायचे आहे. तर पंडिता रमाबाई बद्दल माहिती घेताना त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 ला आणि मृत्यू 5 एप्रिल 1922 मध्ये झालेला आहे. आता त्याच्या गोष्टीचा आढावा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. तर त्यांचा पंडिता रमाबाईचा जन्म गंगामुळे, कर्नाटक इथे झालेला आहे. एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झालेला आहे. त्यांचं नाव रमा अनंत शास्त्री डोंगरे आहेत. पंडिता रमाबाईचं नाव रमा अनंत शास्त्री डोंगरे आहेत. कोलकाता विद्यापीठात विद्वानांच्या सभेत पंडिता सरस्वती अशा पदव्या मिळाल्या. त्यांचे वडील हे संस्कृत विद्वान आणि वेदशास्त्र पारंगत होते. त्यांनी रमाबाईच्या आईला सुद्धा संस्कृत शिकवलेली होती. तर त्याच्यामुळे काही लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार सुद्धा टाकलेला होता. तर 1880 मध्ये त्यांचा विवाह झाला. बिपिन बिहारी दास मेघावी नोंदणी पद्धतीने विवाह झालेला होता कलकत्त्याला. तर हा विवाह आंतरप्रांतीय व आंतरजातीय विवाह होता. 2 विवाह होते, आंतरप्रांतीय आणि आंतरजातीय. 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना पुणे येथे केली. पण ह्या 1882 कोणी 30 एप्रिल सुद्धा काही पुस्तकात दिलेलं आहे. पण 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना पुणे येथे केली आणि स्थापना करण्यासाठी रानडे, भांडारकर, मोडक यांचं सहकार्य मिळालेलं आहे. रानडे, भांडारकर आणि मोडक. त्यानंतर उद्देश काय होता? आता आर्य महिला समाजाची स्थापना करण्याचा उद्देश तर स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वावलंबी शिक्षण देणे हा मेन उद्देश होता. की स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वावलंबी शिक्षण देणे हा त्यांचा मेन उद्देश. पंचहौद मिशनच्या मदतीनं इंग्लंड इथे दौरा केला. पंचहौद मिशनच्या मदतीने कुठे गेल्या त्या? तर इंग्लंडमध्ये तिने इंग्लंडला दौरा केला आणि इंग्लंडमध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. आता स्वीकार केल्यानंतर त्यांनी 1883 मध्ये हंटर आयोगासमोर साक्ष दिली. आता हंटर आयोगासमोर महात्मा फुले यांनी सुद्धा साक्ष दिलेली होती आणि पंडिता रमाबाई यांनी सुद्धा हंटर आयोगासमोर साक्ष दिली. आता त्या साक्ष देण्यामध्ये काही मुद्दे त्यांनी मांडलेले होते आणि ते मुद्दे होते मुलांच्या शाळेतील शिक्षकांपेक्षा मुलींच्या शाळेतील शिक्षकांचे म्हणजे शिक्षिकांचे पगार जास्त असावे. म्हणजे जे महिला शिक्षक आहे मुलींच्या शाळेमध्ये त्यांचे पगार जास्त असावे. मुलींच्या शाळेत इन्स्पेक्टर म्हणून स्त्री महिला इन्स्पेक्टरच नेमावी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे. हंटर कमिशन सोबत समोर केलेल्या मागण्या आहे. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था करावी.
स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था करावी। तर यासाठी त्यांनी लेडी डफरिन नावाचा एक फंड तयार केला व तो फंड डॉक्टर, परिचारिका व सुईण यांच्या शिक्षणाकरिता मदत करत असे। आणि त्या अमेरिकेत असताना एक असोसिएशन स्थापन केली। त्या असोसिएशनचं नाव आहे रमाबाई असोसिएशन, ही स्थापन केलेली होती। तर मित्रांनो, पंडिता रमाबाईचं कार्य आपण इथपर्यंत पाहिलं आहेच। तर मित्रांनो, पंडिता रमाबाईचं जे सल्लागार मंडळ होतं, तर पंडिता रमाबाईच्या सल्लागार मंडळामध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर आंबेडकर आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग यांचाही समावेश होता। 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन ची स्थापना करण्यात आली। महत्वाचा प्रश्न आहे की 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदनची स्थापना करण्यात आली व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन 1889 ला झाले। त्या 5व्या अधिवेशनात रमाबाईंनी भाग घेतलेला होता। 5व्या अधिवेशनामध्ये तर अंधांसाठी पहिली शाळा ही बातमी सदन काढली आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन काढलेलं होतं। आता 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद पदवी दिली। ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद पदवी दिली आणि ती कशासाठी, तर स्त्री शिक्षणाच्या कार्यांचा गौरव म्हणून। आणि त्यांचा मृत्यू 5 एप्रिल 1922 ला झालेला आहे। आता त्यांनी लिहिलेले पुस्तकं स्त्री धर्मनीती, हायकास्ट हिंदू वुमेन्स, बायबलचे मराठी भाषांतर, इब्री व्याकरण, युनायटेड स्टेट्सची लोकनीती व प्रवास वृत्त, आणि रमाबाईचं आत्मचरित्र आहे माझी साक्ष। रमाबाईनं जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे ते आहे माझी साक्ष। सावित्रीबाई फुले जन्म आहे 3 जानेवारी 1831। महाराष्ट्र सरकार हा बालिका दिन म्हणून साजरा करते, बालिका दिन म्हणून। तर जन्म आहे नायगाव, तालुका खंडाळा आणि जिल्हा सातारा। तर पहिल्या भारतीय शिक्षिका व प्रशिक्षित मुख्याध्यापिका, त्या काय पहिल्या भारतीय शिक्षिका व प्रशिक्षित मुख्याध्यापिका। 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली होती आणि त्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची पूर्ण जबाबदारी ही सावित्रीबाई फुलेंनी सांभाळलेली होती। सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा पहिला काव्य लिहिला, काव्यसंग्रह आहे। सावित्रीबाई फुले यांचा पहिला काव्यसंग्रह काव्य फुले हा आहे आणि सावित्रीबाईच्या आग्र्यावरून तळेगाव धामडेरी येथे नाव्याचा संप घडून आणलेला होता। 52 काशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह 1893च्या सासवड येथील सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले होते व 10 मार्च 1897 ला त्यांचं निधन झालं प्लेगच्या तापामुळे। तर सावित्रीबाईवर 2-3 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। त्यांचा पहिला काव्यसंग्रह विचारलेला आहे, त्यांनी लिहिलेला सुबोध रत्नाकर यावर प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने आपल्याला। डॉक्टर आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला, वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला। कोल्हापूर शहरामध्ये द अल्बर्ट एडवर्ड दवाखान्यात स्त्री विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून त्यांची निवड झाली व त्यांनी काम पाहिलं।
तर आता आपली पुढची महिला समाजसुधारक आहे रमाबाई रानडे. तर रमाबाई रानडे यांचा जन्म सातारा देवराष्ट्र म्हणून इथे झालेला आहे. आता रमाबाई रानडेंनी काय केलं होतं की हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब ची स्थापना कुठे केली तर ती केली होती पुणे येथे. आता ते केल्यानंतर पुणे येथे केली व त्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांचं मदत घेतलेली होती. 1904 मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना करण्यात आली. अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना करण्यात आली आणि या परिषदेचे अध्यक्षपद रमाबाई रानडेंनी भूषवलेले होते. या परिषदेचे अध्यक्षपद रमाबाई रानडे यांच्याकडे होते. 1908 मध्ये सेवा सदनची स्थापना केली. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की 1908 मध्ये सेवा सदनची स्थापना मुंबई येथे केली व पुणे येथे शाखा काढली. उद्देश होता हिंदू मुस्लिम पारसी स्त्रियांना शिक्षणाची सोय करणे. हिंदू मुस्लिम पारसी स्त्रियांना शिक्षणाची सोय करणे व औषध पाण्यासाठी मदत करणे आणि गृहउद्योग शिकविणे. गुजरात व नगरच्या दुष्काळात सेवा सदनच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. येरवाडा तुरुंगाचं मानक अधीक्षक पद म्हणून रमाबाई रानडेंना भेटलेलं होतं. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा, स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आता त्यांनी एक आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्राचं नाव आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. आत्मचरित्राचं नाव आमच्या आयुष्यातील काही आठवणी. रमाबाई या वुमेन इंडियन असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा होत्या. रमाबाई रानडे या वुमेन इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्ष होत्या. गुजरातमध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सेवा सदनचं एक पथक तिथे सेवा देण्यासाठी गेलेलं होतं. नगरमध्ये जेव्हा दुष्काळ आला तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी सेवा सदनच्या वतीने काशीबाई कानिटकर गेल्या होत्या. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला आहे की सेवा सदनची स्थापना कोण केली आणि सेवा सदनच्या स्थापनेचा उद्देश काय होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू 24 एप्रिल 1924 ला झालेला आहे. तर पुढील समाजसुधारक रखमाबाई राऊत. आता रखमाबाई राऊत बद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. डॉक्टर रखमाबाई राऊत. डॉक्टर रखमाबाईचा खटला हा जो कोर्ट खटला होता, डॉक्टर रखमाबाईचा खटला जो होता हा कोर्ट खटला महाराष्ट्र तसेच इंग्लंडमध्येही या खटल्याची चर्चा झालेली होती. महाराष्ट्रात तर झालीच झाली, तसंच संपूर्ण इंग्लंडमध्येही या खटल्याची चर्चा झालेली होती. तर रमाबाईचा विवाह दादाजी भिकाजी ठाकूर सोबत झालेला होता. दादाजी भिकाजी ठाकूर यांच्यासोबत विवाह झाला. दादाजी शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना माहेरीच होत्या, म्हणजेच रखमाबाई ह्या माहेरी होत्या. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर दादाजींनी घरी परत येण्यास निरोप पाठविला, पण रखमाबाईंनी नकार दिला. आता दादाजीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादाजींनी निरोप पाठवला रखमाबाईंना परत घरी येण्यासाठी, परंतु त्यांनी नकार दिला. आता नकार दिल्यानंतर दादाजींनी न्यायालयात गेले, मुंबई उच्च न्यायालय गेले आणि तिथं त्यांचा खटला चालला आणि हा होता रखमाबाईचा खटला. आता रखमाबाईचा खटला तर न्यायाधीश होते पिल्ले न्यायाधीशासमोर तो खटला चालला आणि
1884 मध्ये हा खटला आला आणि रखमाबाईचे वकीलपत्र घेतलेले होते न्यायमूर्ती तेलंग. रखमाबाईचे वकील होते न्यायमूर्ती तेलंग व आगरकर रखमाबाईच्या बाजूने होते, तर टिळक व केळकर हे दादाजीच्या बाजूने होते. टिळक आणि केळकर हे दादाजीच्या बाजूने होते, तर आगरकर हे रखमाबाईच्या बाजूने होते. या निकालावर दादाजीने अपील केले व निकाल दादाजीच्या बाजूने लागला. त्यावेळेस रखमाबाईचे वकीलपत्र फिरोजशहा मेहता यांनी घेतलेले होते. पहिल्या याच्यामध्ये निकाल रखमाबाईच्या बाजूने लागला, नंतर दादाजींनी अपील केली आणि पुढचा निकाल दादाजीच्या बाजूने लागला. त्यावेळेस वकील होते फिरोजशहा मेहता. टाइम्स ऑफ इंडियामध्ये रखमाबाईचे पत्र प्रसिद्ध झाले. टाइम्स ऑफ इंडियामध्ये रखमाबाईचे पत्र प्रसिद्ध झाले. त्या हिंदू लेडी या नावाने रखमाबाईंनी विपुल लेखन केले. टोपण नाव काय ठेवलं होतं? हिंदू लेडी. केसरीत टिळकांनी रखमाबाईचा खटला यावर लेख लिहिला. रखमाबाई इंग्लंडला गेल्या वैद्यक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी. आता वैद्यक शास्त्राचा अभ्यास मध्ये त्यांनी प्रसूतीशास्त्र, दंतवैद्यक व बालरोग तज्ञ यांच्यामध्ये म्हणजे एकदम तज्ञ झालेल्या होत्या आणि त्या वापस आल्यानंतर मुंबई येथील कामा हॉस्पिटलमध्ये काम केले. तसेच रेडक्रॉस सोसायटीमध्येही त्यांनी काम केले आणि ब्रिटिशांनी त्यांना कैसर ए हिंद ही पदवी दिलेली होती. कैसर ए हिंद पदवी ब्रिटिशांनी त्यांना त्यांच्या कामासाठी दिलेली होती. त्यांनी 1907 मध्ये वनिता आश्रम ही संस्था काढलेली होती. तर मित्रांनो, नवीन महिला समाजसुधारक सरस्वतीबाई जोशी, सार्वजनिक काका यांच्या पत्नी. आता सार्वजनिक काका यांच्या पत्नी यांनी पुढाकार घेऊन 1871 मध्ये स्त्री विचारवंती नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जाते की स्त्री विचारवंती संस्था कोण स्थापन केली आणि या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय, तर जातीभेद दूर करण्यासाठी या संस्थेतर्फे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. जातीभेद दूर करण्यासाठी या संस्थेतर्फे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतल्या जात होते. त्यानंतर पुढचे आहे अवंतिकाबाई गोखले, महात्मा गांधीजी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या शिष्या. महात्मा गांधीजी आणि अवंतिकाबाई गोखले यांची भेट 1916 मध्ये लखनौ अधिवेशनात झालेली होती आणि चंपारण्य सत्याग्रहात आनंदी वैशंपायन आणि अवंतिकाबाई गोखले या 2 महिला होत्या. मराठी भाषेतील गांधीजींचे पहिले चरित्र लिहिले. प्रस्तावना लोकमान्य टिळकांनी दिली. स्त्रियांच्या गिरगावामध्ये हिंद महिला समाज स्थापन केला व याच समाजाच्या वतीने हिंद महिला नावाचे साप्ताहिक सुरू केले. तर पुढील आपले जानक्का शिंदे, वीरा शिंदे यांच्या भगिनी हुजूर पादा शाळेत शिक्षण पूर्ण केलं आणि 1907 मध्ये निराश्रित सेवा सदनची स्थापना केली. तर विद्यार्थी मित्रांनो, सरस्वतीबाई जोशी या महत्वाच्या आहे आणि स्त्री विचारवंती ही त्यांची संस्था आहे. अवंतिकाबाई गोखले आणि त्यानंतर जानका
जानक्का शिंदे यांची निराशी सेवा सदन ही एक संस्था आहे. तर पुढील महिला कृष्णाबाई केवडकर यांनी 1895 पुण्यातील काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला आणि काँग्रेस अधिवेशनात भाग घेतल्यानंतर मुंबई व युरोप मध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि त्या डॉक्टर झाल्या. आणि डॉक्टर झाल्यानंतर कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात सेवा बजावली. ह्या होत्या आपल्या कृष्णाबाई केवडकर. आता आहे एस अंबुजमाल. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला व 1828 मध्ये व 1928 मध्ये वुमेन स्वदेशी लिंग ची स्थापना केली. 1928 मध्ये वुमेन स्वदेशी लिंग ची स्थापना केली आणि मिठाच्या सत्याग्रहात सुद्धा भाग घेतला. आणि वुमेन इंडिया असोसिएशनच्या त्या सचिव होत्या. वुमेन इंडिया असोसिएशनच्या सचिव होत्या आणि विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीमध्ये सुद्धा त्या सक्रिय होत्या. विनोबा भावेच्या भूदान चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय होत्या. त्याच्यातल्याच एक कार्यकर्ते आहे प्रेमा कंटक. फैजपूर अधिवेशन भरलेलं होतं. काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन होतं. मग या अधिवेशनामध्ये स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन